नको बया लय वज्ज उचलायला, पोटावर ताण आला म्हणजे आणि काहीतरी व्हायचं. अहो हे डब्बा उचलून तेवढा आतमध्ये ठेवावं. हॅलो आई, ही विचित्र ढवाळ लागले मला, त्याचं काय करू आता तूच सांग. बायका प्रेग्नेंट राहिल्यावर त्यांना माती खायचं, आंबट चिंचा खायचं, लिंबू खायचं असलं ढवाळ लागते आणि मला इथं तिखट चटणी खायचं ढवाळ लागले. अगं ती चटणी खाऊन खाऊन पण डरंगाळाची बारी आली ग, तरी सुद्धा काही ढवाळ जायना झाले माझं. तूच सांग आता काय करू. हॅलो गुगल, बाळ जलमल्या जलमल्या हुशार झालं पाहिजे, त्याच्यासाठी काय करावं. हॅलो गुगल, बाळ गोरं होण्यासाठी काय करावं. हॅलो गुगल, बाळ जलमल्या जलमल्या त्याला चालायला आणि बोलायला कसं शिकवावं, लवकर सांग 100 टिप्स. काय ग, प्रेग्नेंट राहिल्यापासून लईच ग्लो आलाय चेहऱ्यावर. इश्श ऐक, आलं का काय बाहेर. नाही, लाट मारली वाटतं. हॅलो हॅलो, अहो येताना पोतभर नारळ पाणी, संत्री आणि 10-12 किलो काजू आणि बदाम घेऊन या, मला खायला लागते. हे सगळं खाल्ल्यामुळे बाळ कसं सुदृढ आणि चांगलं होतंय. हां, आठवणीने घेऊन या. जरा चालून व्यायाम करते बया, डिलिव्हरी नॉर्मल झाली पाहिजे माझी. ही ड्रेस बसेल का, नाही बसणार. ही बसेल का, ही बी नाही बसणार. देवा, ह्या पोटामुळे तर मला एक बी ड्रेस बसना झालाय. आता काय पोतं घालून फिरू का काय कळना. काय रे, 9 महिने 9 दिवस झालं तरी बी अजून पोटातच बसलायस. कधी येतोय बाहेर, ये लवकर. हा काय, हा ऐक ऐक, ऐकलं का काय बाळाने. अरे देवा, अहो डिलिव्हरीचं टाइम झालं, गबाळ बांधा, चला लवकर. Download ShareChat.